शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी आता हे शेतकरी रस्त्यावर उतरलेले आहेत। कोल्हापुरातली थेट दृश्य तुम्ही पाहताय। कोल्हापुरात या विरोधात एल्गार दिला जातोय। कोल्हापुरातल्या ऐतिहासिक अशा दसरा चौकापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। आणि आंदोलनामध्ये आपण पाहतोय खासदार छत्रपती शाहू महाराज, आमदार सतेज पाटील यांच्यासह महाविकास आघाडीतील इतर नेते सुद्धा उपस्थित राहणार आहेत। शक्तीपीठ महामार्गाविरोधात शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलेला आहे। या मोर्चातून आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। रणजित, आपण स्वतः या मोर्चामध्ये उपस्थित आहात, काय परिस्थिती आहे तिथे, काय मागण्या आहेत त्यांच्या? आणि त्याच्यामध्ये काही लोकांना वाटत असतं की मला त्याच्यातून बराच मोठा फायदा होणार आहे। मला फक्त 2-3 मिनिट शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी खरं तर मोठ्या प्रमाणामध्ये हे शेतकरी या ठिकाणी जमलेले आहेत। कोणत्याही परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचं नाही हा नारा घेऊन हे सर्व शेतकरी या परिसरात आलेले आहेत। थोड्याच वेळामध्ये दसरा चौकातून या शक्तीपीठ महामार्गाच्या विरोधात मोर्चाला सुरुवात होणार आहे आणि याचं नेतृत्व खासदार शाहू महाराज छत्रपती आणि आमदार सतेज पाटील हे करणार आहेत। कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा या 4 जिल्ह्यातले शेतकरी या परिसरात मोठ्या संख्येने जमा झालेले आहेत आणि त्यांचं म्हणणं एवढंच आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये हा शक्तीपीठ महामार्ग होऊ द्यायचा नाही। दादा, खरं तर तुम्ही मोर्चासाठी आलेला आहे, काय मागणी आहे? मागणी आमची एवढीच आहे की आम्हाला या महामार्गाची जराही गरज नाही आहे आणि तो गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्यावर लादला जातोय। याचा निषेध करण्यासाठी आणि या रस्त्याला विरोध करण्यासाठी आम्ही प्रचंड मोठ्या संख्येने कोल्हापूर जिल्हा अधिकाऱ्यांच्यावर मोर्चा आम्ही काढलेला आहे। मोर्चात सहभागी होण्यासाठी आलाय तुम्ही? हा, मोर्चात सहभागी होण्यासाठी आलोय। हा गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग आमच्या शेतकऱ्यांच्यावर लादण्यात आला आहे देवाभाऊ सरकारने। आता तसं बघेल तर नागपूर रत्नागिरी हा हायवे आहेच आणि ह्या हायवेचा जर सर्वे बघितला तर ह्या हायवेवरती चिटपाखरू देखील आपल्याला दिसत नाही आणि ह्या समांतर काही ठिकाणी 2 किलोमीटर, काही ठिकाणी 20 किलोमीटर असं या हायवेचं अंतर आहे आणि हा नको असलेला महामार्ग आमच्यावर लादण्याचा प्रयत्न केला। महामार्ग लादला जातोय का? होय, लादला जातोय। गरज नसताना लादला जातोय। जवळजवळ 2 लाख लोक